नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत धातू साधित अव्यय. तर ही जी धातू साधित अव्यय आहे तर या धातू साधित अव्ययांचे साधारणतः दोन प्रकार आहेत. एक म्हणजे पूर्वकालवाचक धातू साधित अव्यय. पूर्वकालवाचक धातू साधित अव्यय आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे हेत्वर्थक धातू साधित अव्यय. तर ही जी पूर्वकालवाचक धातू साधित अव्यय त्यांचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक म्हणजे त्वांत. पहिला प्रकार आहे त्वांत आणि दुसरा प्रकार आहे ल्यबंत. आता हे जे दोन शब्द आपण ऐकले आहेत त्वांत आणि ल्यबंत, तर याचा विग्रह असा केला जातो बघा. त्वांत त्वा अंत आणि ल्यप अंत. ल्यप हा प्रत्यय आहे. ज्या शब्दाच्या शेवटी, ज्या धातूच्या शेवटी तुम्हाला त्वा हा प्रत्यय दिसेल त्याला त्वांत. अंत म्हणजे काय? शेवट. त्वानी अंत होणार ते त्वांत. आणि ल्यप मधला हा जो प आहे आणि ल आहे ते याचा पाणिनीच्या सूत्रांनी लोप होतो आणि फक्त य त्यामध्ये शिल्लक राहतो. तर ह्या य ज्याचा शेवटी तुम्हाला दिसेल ज्या क्रियापदाच्या धातूच्या शेवटी, तर त्याला ल्यप अंत म्हणून ल्यबंत असं म्हटलं जातं. तर ही जी धातू साधित अव्यय आहे. आणि दुसरं म्हणजे पुढचा जो प्रकार आहे तो हेत्वर्थक. हेत्वर्थक म्हणजे काय? याचा जो प्रकार आहे हेतू अर्थक असं हेत्वर्थक म्हणजे. तर याचा फक्त एकच प्रकार आहे तुमंत. याचा विग्रह असा करता येईल बघा. तुम अंत म्हणजे ज्याच्या शेवटी तुम आहे, ज्या धातूच्या शेवटी तुम हे अव्यय आहे त्याला तुमंत अव्यय असं म्हटलं जातं. तर आपण सुरुवातीला पूर्वकालवाचक हा एक प्रकार, हा जो पहिला प्रकार आहे तो बघूयात आणि त्वांत आणि ल्यबंत अव्यय कसे तयार केली जातात ती आपण बघूयात. तर मी काही वाक्य इथे लिहिते आहे त्यावरून आपल्याला फरक लक्षात येईल. गोपालः विद्यालयं गत्वा शिक्षते. त्यानंतर दुसरं वाक्य बघा. गोपालः गृहम् आगम्य पत्रं लिखति. पत्रं लिखति. दोन्ही वाक्यामध्ये करता एकच आहे गोपालः. तर गोपालः विद्यालयं गत्वा शिक्षते, गोपालः गृहम् आगम्य पत्रं लिखति. आता इथे दोन्ही वाक्यामध्ये एकच धातू वापरलेला आहे, गमगच्छ धातू. पण इथे आपल्याला याचं रूप मात्र वेगळं पाहायला मिळतंय, गत्वा आणि इथे आगम्य. तर वरच्या वाक्यामध्ये त्वा असा शेवटी आपल्याला ऐकू येतोय आणि म्हणूनच तो त्वांत अव्यय आहे. आणि इथे शेवटी आपल्याला य दिसत आहे म्हणून हे काय आहे? ल्यबंत. तर ही जी त्वांत अव्यय आहेत ना त्याला पूर्वकालवाचक म्हटलेलं आहे. म्हणजेच काय? तर एखादी मुख्य क्रिया घडण्यापूर्वी काय एक किंवा अनेक क्रिया घडून गेलेल्या असतात. तर त्यांचा जो ते लिहिण्यासाठी हे त्वांत अव्यय वापरले जातात. जसं की मी घरी येऊन, अभ्यास करून, जेवण करून पुन्हा खेळायला गेले. तर येऊन, खाऊन, जेवून. तर हे अशा प्रकारे जेव्हा आपण शब्द प्रयोग करतो येऊन, जाऊन, खाऊन, बोलून, तर यासाठी त्वांत आणि ल्यबंत अव्ययांचा उपयोग केला जातो. तर ही जी त्वांत अव्यय आहेत तर ही तयार करण्यासाठी धातूला त्वा असा प्रत्यय जोडावा लागतो आणि मग त्याचं त्वांत रूप तयार होतं. जसं की आत्ताच आपण उदाहरण बघितलं गमगच्छ धातूचं. गम धातूला त्वा जोडला आणि त्याचं रूप झालं गत्वा. तर जे उपसर्गरहित धातू असतात, कोणते? उपसर्गरहित धातू, तर त्यांना त्वांत अव्यय जोडली जातात. त्वांत अव्यय उपसर्गरहित धातूंना त्वांत अव्यय जोडली जातात. जसं की आपण आत्ताच उदाहरण बघितलं तेच उदाहरण आपण पुन्हा बघूयात. गम धातू आहे त्याला आपण त्वा जोडलं, त्याचं रूप काय तयार झालं? गत्वा. त्यानंतर अजून काही उदाहरणं बघूयात बघा. असं धातू आहे त्याला आपण त्वा जोडलं, त्याचं रूप होईल भूत्वा. त्यानंतर क्षिप धातू आहे
त्याला आपण त्वा जोडलं, त्याचं रूप होईल क्षिप्त्वा. अशा प्रकारे धातूंना त्वा जोडून त्याची वेगवेगळी त्वांत रूपं आपण अभ्यासतो. भरपूर जे धातू आहेत त्या सगळ्या धातूंना आपण त्वा जोडून, जे उपसर्ग रहित असतील, ज्यामध्ये उपसर्ग नाहीत आहे, तर त्या धातूंना त्वांत अव्यय जोडली जातात आणि त्यापासून त्वांत प्रत्ययांत रूप तयार केलं जातं. त्यानंतर काही धातू जे आहेत तर त्यांना त्वांत जोडताना त्यांच्या रूपामध्ये इडागम होतो. इडागम म्हणजे काय? ईचा आगम होतो. जसं की बघा, त्याचं उदाहरण बघूयात आपण. आणि काही ठिकाणी काय होतं? इडागम होतो. इडागम म्हणजेच काय? ईचा आगम. ईचा आगम होतो काही रूपांमध्ये. त्याची पण उदाहरणं आपण बघूयात. बघा, अट धातू आहे. अट धातूचं रूप होईल त्वा जोडताना अटित्वा. त्यानंतर ईक्ष धातू आहे, त्याचं रूप होईल इक्षित्वा. त्यानंतर अर्ह धातू आहे, अर्ह धातूचं रूप होईल अर्हित्वा. तर अशा प्रकारे इथे टी मध्ये ई, शी मध्ये ई, त्यानंतर शी मध्ये तुम्हाला ई दिसतो आहे. म्हणजेच काय की आपण ज्या वेळेला काही धातूंपासून रूप तयार करत आहोत, त्वांत प्रत्ययांत रूप जेव्हा आपण तयार करत आहोत, तर त्यावेळेला इथे ईचा आगम झालेला आहे. म्हणून ही रूप कशी झालेली आहेत? तर अटित्वा, इक्षित्वा, अर्हित्वा. तर असे भरपूर धातू आहेत. जसं की पूज धातू आहे, पूजयित्वा. त्यानंतर प्री धातू आहे, प्रीणयित्वा. त्यानंतर क्रीड धातू आहे, क्रीडित्वा. अशा प्रकारे काही धातूंमध्ये ईचा आगम होतो. अर्थात तुम्ही ज्या वेळेला यांची यादी तुम्हाला दिलेली आहे तर ती तुम्ही वाचाल त्यावेळेला तुमच्या हे लक्षात येईल की काही ठिकाणी केवळ फक्त त्वा जोडून रूप तयार होत आहेत, काही ठिकाणी ईचा आगम होऊन रूप तयार होत आहे. तर त्यासाठी तुम्हाला थोडासा अभ्यास तुमचा वाढवावा लागेल किंवा त्या याद्या ज्या दिलेल्या आहेत तुमच्या पुस्तकांमध्ये किंवा धातू रूपावलीमध्ये, तर त्यांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की कोणत्या धातूंमध्ये इडागम होतो आहे. त्यानंतर काही धातूंचं ज्या वेळेला आपण त्वांत रूप तयार करतो त्यावेळेला त्या तच्या जागी ट, ढ आणि ध असं त्यामध्ये परिवर्तन होतं. जसं की बघा, आता ईश धातू आहे, तर काही धातूंचं त्वांत बनवताना तच्या जागी त, ढ, त्यानंतर ध असा बदल होतो. तर ईश या धातूचं आपण उदाहरण बघूया. तर ईश याचं रूप असं तयार होईल इष्ट्वा किंवा इशित्वा. इष्ट्वा किंवा एशित्वा. त्यानंतर अजून काही उदाहरण आपण बघूयात. वह धातू आहे, वह धातूचं रूप असं होईल ऊढवा. ऊढवा. त्यानंतर यज धातू आहे, यज इष्ट्वा, कृद कृध्वा. त्यानंतर दिश दिष्ट्वा, सृज सृष्ट्वा, स्पृश स्पृष्ट्वा. अशा प्रकारे काही रूपांमध्ये ट, ढ किंवा ध असं त्यामध्ये परिवर्तन होतं. तर ही सुद्धा यादी तुम्हाला तुमच्या धातू रूपावलीमध्ये जर तुम्ही वाचली तर हे परिवर्तन सुद्धा तुमच्या लक्षात येईल. काही धातू मला जर शक्य असेल तर मी तुम्हाला त्यांच्या याद्या तुम्हाला पाठवते, म्हणजे कुठे कुठे काय काय बदल होतो ते तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर आपण बघूया ल्यबंत अव्यय. तर ही जी ल्यबंत अव्यय आहेत, तर आपण बघितलं की उपसर्ग रहित जो धातू आहे तिथे आपण त्वा हा अव्यय लावतो आणि त्वांत रूप तयार करतो. परंतु ज्या वेळेला आपल्याला ल्यबंत रूप तयार करायचं असतं तर त्यावेळेला तो धातू कसा पाहिजे? सोपसर्ग किंवा उपसर्ग सहित. ज्या वेळेला उपसर्ग सहित धातू असतो, उपसर्ग सहित धातू, त्यावेळेला त्याच्यापासून ल्यबंत असं रूप तयार होतं. तर बघा, बी हा उपसर्ग आहे आणि जी हा धातू आहे, तर त्याचं ल्यबंत रूप तयार होईल विजित्य. त्यानंतर सम हा उपसर्ग आहे, भू हा धातू आहे, संभूय. आ हा उपसर्ग आहे, गम हा धातू आहे, आगम्य किंवा आगत्य. तर
नियम असा आहे बघा की जे धातू सोपसर्ग आहेत आणि सोपसर्ग असून ते ऱ्हस्व स्वरांत आहेत, तर त्यांना ल्यबंत ल्यप प्रत्यय लागताना तिथे तो य ऐवजी तो त्य जोडला जातो. जसं की आताच आपण उदाहरण बघितलं, जसं हेच उदाहरण जे आहे तेच आपल्याला घेता येईल की उपसर्ग सहित धातू आहे, परंतु तो ऱ्हस्व स्वरांत जर असेल, धातू जर ऱ्हस्व स्वरांत असेल तर यच्या ऐवजी तिथे त्य जोडला जातो. तर हे उदाहरण जे आपण बघितलं होतं वी जी, तर जी हा कसा आहे, यामध्ये ई हा स्वर आहे, म्हणजे तो कसा आहे, ऱ्हस्व स्वरांत असा धातू आहे आणि म्हणून याचं रूप कसं तयार होईल, विजित्य. त्यानंतर आ गम धातू आहे, आ हा उपसर्ग आहे, हा सुद्धा ऱ्हस्व स्वरांत धातू आहे, म्हणून याचं रूप असं तयार होईल आगत्य. तर हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं आहे, कारण काही ठिकाणी आपण कन्फ्युज होतो की इथे तर आपल्याला ल्यबंत म्हणजे य जोडायला सांगितलेलं आहे, मग या रूपांमध्ये आपल्याला त्य का दिसत आहे. तर त्याचं कारण असं आहे की धातू जर ह्रस्व स्वरांत असेल तर त्यावेळेला तिथे यच्या ऐवजी त्य जोडला जातो. जसं की वी हा धातू आहे स्मी, वी हा उपसर्ग आहे, स्मी हा धातू आहे विस्मित्य. असे काही उदाहरणं आहेत, तर ते सुद्धा तुम्ही जेव्हा धातू रूपावलीमध्ये बघाल त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल वेगवेगळे धातू. त्यानंतर आता आपण बघूया हेत्वर्थक तुमंथक. तर हेत्वर्थक याचा अर्थ काय की हेतू साध्य करण्यासाठी आपण म्हणतो ना, मी खरेदीसाठी बाहेर गेले, मी अभ्यास करण्यासाठी क्लासमध्ये गेले, मी पुस्तक घेण्यासाठी ग्रंथालयात गेले, तर करण्यासाठी घेण्यासाठी हा हेतू साध्य करण्यासाठी आपण तुमंत अव्यय वापरतात. त्याला असं म्हटल्याचं हेत्वर्थक म्हणजे हेतू साध्य करण्यासाठी. तर ही जी हेत्वर्थक तुमंत अव्यय आहेत, तर मूळ धातूला तुम हा प्रत्यय जोडल्याने हे हेत्वर्थक तुमंत आपल्याला तयार करता येतं. त्याचं उदाहरण बघा, सम धातू आहे त्याला आपण तुम जोडणार, तेव्हा क्षंतुम. त्यानंतर पूज धातू आहे, त्या धातूला आपण तुम जोडणार, त्यावेळेला त्याचं रूप तयार होणार पूजयितुम. तर मूळ धातूला तुम हा प्रत्यय जोडल्याने ही तुमंताची रूप आपल्याला तयार करता येतात. जसं की रमरंतुम, नमनंतुम, क्षिप क्षेतुम, क्षेतुम अशा प्रकारे. त्यानंतर इथे सुद्धा असा नियम आहे की ज्या वेळेला काही धातूंमध्ये तुम ईचा आगम होतो, तर बघा त्याची उदाहरणं तीच आहेत, अटितुम, काही धातूंच्या रूपात काही धातूंच्या रूपांमध्ये तुम लागण्यापूर्वी ईचा आगम होतो. तर बघा अट धातू आहे, अटितुम. त्यानंतर अर्भ धातू आहे, अर्हितुम अशा प्रकारे. तर ही सुद्धा एक मोठी यादी आहे. तर अर्थात ही रूपं जी आहेत ती आधीच तुम्हाला तयार करून दिलेली आहेत. तुम्हाला फक्त ती वाचायची आहेत आणि त्याचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे कशामध्ये कसं परिवर्तन होतं हे तुमच्या लक्षात येतं. जीव, जीवितुम, त्यानंतर जन, जनितुम, अशा प्रकारे ही रूपं तयार होती. त्यानंतर काही धातूंच्या रूपांमध्ये तुम हा प्रत्यय लागण्यापूर्वी या त मध्ये ट, ठ, ध असा बदल होतो. तुम हा प्रत्यय लागण्यापूर्वी तच्या
किंवा त मध्ये तच्या जागी ट ढ ध, ट त्यानंतर ढ आणि ध असा बदल होतो. बघा, वह हा धातू आहे, वह बोढून. त्यानंतर स्पृश हा धातू आहे, तर त्याचं रूप होतं स्पृष्टुम किंवा स्पर्ष्टुम, स्पर्ष्टुम अशा प्रकारे. तर त्यानंतर सृजस्रष्टुम, प्रच्छप्रष्टुम अशा प्रकारे भरपूर उदाहरणं आपल्याला बघता येतील. तर अशा प्रकारे साधारणतः आपण त्वांत, ल्यबंत आणि तुमंत यांचा अभ्यास केला. तर आपला हा पाठ इथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजूनही तुमच्या काही मागण्या असतील की एखादा व्याकरणाचा भाग तुम्हाला अवघड जात असेल किंवा एखादी संकल्पना नाही समजलेली तर निश्चितच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून कळवा. तर त्यावरती व्हिडिओ मी तयार करेन. धन्यवाद.